महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे। त्याला कारण आहे जय पवार यांनी पोस्ट केलेला हा व्हिडिओ। दिवंगत उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर गूढ अधिकच गडद होत चाललाय। 28 जानेवारी 2026 रोजी झालेल्या भीषण विमान दुर्घटनेत अजित पवारांसह 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि त्या दिवसापासून अनेक प्रश्न अनुत्तरितच राहिले आहेत। अपघात होता की घातपात? गेल्या काही दिवसांपासून आमदार रोहित पवार सातत्यानं नवे खुलासे करत या प्रकरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत। त्यांनी या दुर्घटनेत निष्काळजीपणा आणि संभाव्य घातपाताचा मुद्दा जोरदारपणे मांडलाय आणि आता या प्रकरणाला नवं वळण दिले अजित पवारांचे सुपुत्र जय पवार यांनी। जय पवार यांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक धक्कादायक व्हिडिओ पोस्ट केलाय। या व्हिडिओमध्ये ज्या VSR कंपनीच्या विमानात अजित पवार यांचा मृत्यू झाला त्या कंपनीचा मालक रोहित सिंह हा मुख्य पायलटच्या सीटवर बसलेला दिसतो। धक्कादायक बाब म्हणजे विमान आकाशात असताना तो झोपलेला असल्याचा दावा या व्हिडिओत केला जातो। उड्डाणादरम्यान असा निष्काळजीपणा, प्रवाशांच्या जीवाशी खेळ। जय पवार यांनी संताप व्यक्त करत थेट DGCA कडे कठोर कारवाईची मागणी केली आहे। त्यांची 3 स्पष्ट मागण्या आहेत। पहिली, संपूर्ण चौकशी होईपर्यंत VSR कंपनीची सर्व विमानं तात्काळ ग्राउंड करण्यात यावी। दुसरी, रोहित सिंह यांना त्वरित अटक करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी। तिसरी, या संपूर्ण प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी व्हावी। ही एका मुलाची आर्त हाक आहे। माझ्या वडिलांसाठी आणि प्रत्येक प्रवाशाच्या सुरक्षिततेसाठी असे भावनिक शब्द जय पवार यांनी या पोस्टमध्ये लिहिले आहेत। दरम्यान या पोस्टनंतर महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापलंय। विरोधकांनी सरकारवर निशाणा साधलाय तर समर्थकांकडून कठोर कारवाईची मागणी होत आहे। आता मोठा प्रश्न असा, या व्हिडिओनंतर खरोखरच दोषींवर गुन्हा दाखल होणार का? हा घातपात की अपघात याचा उलगडा होणार का? महाराष्ट्राच्या राजकारणातील हे गूढ प्रकरण पुढे कोणते वळण घेणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24।